सर्व महिला भगिनींना विनंती आहे, आपापल्या लहान बालकांना आपण सांभाळायचे। सर्व महिला भगिनींना नम्र विनंती आहे, आपापल्या लहान बालकांना या ठिकाणी सांभाळायचं आहे। या ठिकाणी एकच ललकार नारी शक्तीचा जय जयकार, एकच ललकार नारी शक्तीचा जय जयकार। एक विनंती आहे सर्वांना, आपली लहान मुलं ते आपल्या पैसे कृपया करून सांभाळून ठेवा, याची काळजी घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री योगेंद्रदादा पवार यांच्या बारामती विधानसभा 201 मतदारसंघाच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा आयोजित केली। या सभेला खरं तर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी 2-2 मिनिटं देईल। कृपया करून सर्वांना विनंती, 2 मिनिटाच्या वर आपण जास्त वेळ घेऊ नये, ही एक विनंती आहे। आजूबाजूच्या गावामध्ये उद्योग झाले पाहिजे आणि सुरुवात चालू केली जेजुरी पाहिजे। संजय संघा ठिकाणी तुम्ही आज वाचायचा बघा जेजुरी मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल मराठी अस्मितेची गणपती धन्यवाद, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार। या ठिकाणी हा जल्लोष आपल्या पांडुरंगासाठी आहे। समंजस टकराव आपले साहेब या वाड्या वस्त्यांवर योगेंद्रदादा की म्हणजे वाड्या वस्त्यांच्या युवकांमध्ये वाढलेली बेरोजगारी आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की त्याचे कारण योगेंद्रदादांचा असलेला तुम्ही ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी मनोज दारांगे पाठीमागे बसले होते
मी सांगू इच्छितो फडणवीस साहेब मराठा आरक्षण कुणी दिलं तुम्ही म्हणता ऊन वडून कुणी दिलं अहो पवार साहेबांनी दिलं 2014ला ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण सरकार होतं त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं परंतु त्यांना त्या तळ्यामध्ये दगड टाकल्यानंतर तो दगड बुडला तो रुजवून हा महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं अशा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण चाललोय आणि पुढची महायुतीची मंडळी सत्तेसाठी काही पण मलिजासाठी काही पण अशा या महायुतीच्या उमेदवाराचा आपल्याला पराभव करायचा आहे मी आपल्याला सांगू इच्छितो ही सत्याचा मलिदा खाणारी मंडळी आजवर यांच्यामुळं नेतृत्व आदरणीय पवार साहेब करतायत आणि